श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. इंदिरा म्हणे हो भगवंता, देवदेवा कैवल्यनाथा, अधिक मासी दीपदान करिता कोणते फल प्राप्त होय. आणि अधिक मासी देवाजवळ दीप लाविता असता सुज्वळ, किंवा परे लाविल्याचे केवळ रक्षण केले असता पै. कोणती फले प्राप्त होती, कोणी पूर्वी कोणी केले जगती. हे मज लोक हितार्थ निश्चिती, सांगोनी आरती पुरविजे. आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक, वर्तीसी तंतुक असावे कितीक. आणि रक्षावा किती दिनावधिक, ते मज सकळीक सांगपा. लक्ष्मींनी विनंती केलेली आहे की हे दीपदानाचं व्रत या मासामध्ये कसं करावं. याच्या अगोदर ते कोणी केलं, आणि जो दीप लावायचा आहे तो कोणत्या द्रव्याचा, कोणत्या धातूचा असावा, त्याच्यामध्ये किती वाती असाव्यात, ते मला सविस्तर सांगा म्हणाली. ऐशा इंदिरेची वर्ण ऐकोणी वाणी, श्रीहरी म्हणे हे सद्गुण खाणी. जेणे सकळ पातकां लागुणी, नाश तत्क्षणी होत असे. मातृपितृ हत्यारे गोघ्न, ब्रह्म हा गुरुतल्पग कृतघ्न. सर्वघाती कूट साक्षी स्त्रिघ्न, इत्यादी महापातकी जे. तेही मुक्त होणी जेणे निर्जल लोकी करीती ठाणे. शुद्धात्मे ते यदाचरणे, शाश्वत मुक्ती ते पावती. आणि तयांच्या शतकुलांचा उद्धार होय पैसाचा. ऐसा ज्या परम विशुद्ध कर्माचा महिमा असे अत्यनूप. ते अधिक मासींचे दीपदान यद्यपि असे गौप्य परम, तथापि तू मत्प्राण प्रिय उत्तम म्हणून तुझं ते सांगतो. कितीही मोठं पाप कर्म केलेल्या व्यक्तीचं या दीपदानाने पाप नाहीसं होऊन जाईल. जे गुप्त ज्ञान आहे, गोप्य राहिलेले आहे, ते तुला सांगतो. शुक्ल प्रतिपदे पासून अमावास्या होय जो पूर्ण, तोवरी न होता रवी संक्रमण मलमास तो होतसे. तेव्हा शुक्ल प्रतिपदा दिनी उषकाली आनंदे उठोणी, यथोक्त शौचविधी सारुणी मुखमार्जन करावे. मग संगमी किंवा नदीत किंवा निर्धरी रदांत, की तडागे वा पिंत वा कुपांत, किंवा ग्रहांतची शीतोदके अथवा उष्णोदके करुण यथाविधी करावे स्नान. जैसे जयाचे शक्तिमान तैसेची तेणे आचरावे. उष्णोदके स्नान करिता स्नान फळ संपूर्ण ये हाता. शीतोदकाच्या स्नाने तत्वता द्विगुण फल प्राप्त होय. थंड पाण्याच्या स्नानाला महत्त्व सांगितलेलं आहे. कूप स्नाने चतुर्गुण, वापी स्नाने अष्टगुण जाण. तडाग स्नानाचे महिमान दशगुणित असे पै. तडाग स्नानाच्या दशगुणित, ह्रद स्नानाचे फळ निश्चित. ह्रदाहुणी दशगुणे ख्यात, निर्झर स्नान जाणीजे. त्याहुनी दशगुणे अधिक, नदी स्नानाचे पुण्य देखत. तद्दशगुणे पुण्य फलदायक, महानदी स्नान असे. स्नान कुठे करावं? सगळ्यात जास्त फळ महानदीमध्ये. गोदावरी, गंगा, यमुना ज्या महानद्या आहेत त्यांच्यामध्ये स्नान केल्यानंतर सर्वात जास्त फलदायक आहे. नाहीतर त्यांनी वर्णन केलेलंच आहे, घरामध्ये देखील स्नान करू शकतो, पण ते शक्यतो शीत असावं, थंड पाण्याने असावं. गरम पाण्याने अगदीच ज्याला जमत नाही ते कोमट पाण्याने स्नान करू शकतात. त्याहुनी शतगुणे आगळे, महानदी संगम स्नान कथिले. यातुनी कोठेही भले स्नान की जे विधियुक्त. त्याहीपेक्षा सगळ्यांपेक्षा शतगुणांनी वेगळं स्नान. ज्या ठिकाणी नद्यांचा संगम झालेला आहे, महानद्यांचा संगम, त्या ठिकाणी स्नान केलं तर शतगुण त्याचं फळ मिळेल. शुक्ल तिल आणि आमलक चूर्ण, गोमूत्रासह वर्तमान. सर्वांगासी प्रथम लावण, मग स्नान आचरावे. तिळाचं चूर्ण, आवळ्याचं चूर्ण आणि गोमूत्रामध्ये मिश्रण करून ते सर्वांगाला लावून स्नान करावं. तै देवेत्यादी मंत्र म्हणून प्रार्थावा. निरदगात्र श्रोते जन हो तन्मंत्रार्थ पवित्र. सांगतो श्रोत्र द्या येते. अगा देवदेवा ऋषिकेशी तू सुरासुरे नमला असशी. पापक्षयार्थ मी ह्या मासी स्नानार्थ सज्ज जाहलो. म्हणून तू ते करीतो नमन. तरे पुरुषोत्तमा कृपा करुण, ह्या मम कृत्यासी न होय विघ्न. ऐसे करिबा दयाळा.
एवं भगवत प्रार्थना करुणी सप्रेम विशुद्ध अंतःकरणी पुष्करादी नानातीर्थे स्मरोणी मग काय किजे पा गंगानंदिनी नलिनी भागीरथी विष्णुपादाब्ज संभूता सीता मालती मला पहा त्रिपथगामिनी हैमवती जान्हवी आणि त्रिदशेश्वरी ही द्वादश नामावळी म्हणून यथाविधी सारावे स्नान मग करुणिया आचमन वस्त्रे परिधान करावी. अहो मत्प्रिय क्षीराब्धी बाळे पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मास येता क्षणी सगळे कापू लागते थरथरा. अधिक मासा माझी एक वेळ विधियुक्त जरी स्नान घडेल तरी सप्तजन्मीचे पाप सकळ जाते तत्काळ वितळुनी. पूर्वदिन स्नाने आपे आप दश जन्मार्जित नासे पाप शतजन्मींच्या पापांचा लोप मासार्ध स्नाने होतसे. आणि संपूर्ण मासी सतत स्नान करिता विधियुक्त सहस्त्रजन्मींचे पापे समस्त समूळ नासती निश्चये. तोवरीच तमाची दाटणी जो न उगवे वासरमणी तोवरीच मदकी जे वारणी जोवरी सिंहन देखिला. सिंधू गरजे तोवरीच पाही जो कलशोद्भव देखिला नाही. तोवरी भूतांची परमघाई जो मंत्रवादीन देखिला. तोवरी सर्प फोंफावे क्रूर जवन आला विनता कुमार. तोवरीच पाप संभार अधिक मास स्नान नाही. स्नान करीती जे नमलमासी दारिद्र्यादी दुःखे न सोडिती तयांसी म्हणून कांते सर्व भावेंसी अवश्य स्नान कीजिये. सर्व पापमळांचा अपकर्ष हा मास करीतो निःशेष म्हणून वेदज्ञ ऋषीस मलमास ऐसे बोलते. मलनामासे पातकासी पुरुषोत्तम पूजक त्या मलासी स्नान दान दीपका दी कर्मेंसी भस्मसात क्षणेंसी करितात. सगळ्या पापांचं क्षालन या पुरुषोत्तम मासामध्ये यथाविधी स्नान केल्यानंतर होतं. माघादी पुण्यमास जे धन्य त्याहुनीही हा अधिक मान्य. येथे करिता स्नान दानादी पुण्य अक्षय होय मत्प्रसादे. अनंत फळांची इच्छा जासी तई पुण्य करावे. या मासी कमले तेथींचे पुण्य फळ तुझसे फार काय सांगूपा. केवळ धनाची इच्छा धरून येथे करीतल किंचित पुण्य तरी तू साक्षात लक्ष्मी ही तत्क्षण तया लागून मिळशील. केवळ धनाची जरी इच्छा धरून कोणी किंचितचं पुण्य केलं किंचितचं दान केलं तरी देखील लक्ष्मी त्याला प्राप्त होईल. ऐसा हा मास पुरुषोत्तम म्हणून सांडुनी इतर काम. येथे सकाळी स्नानाधिक कर्म यथाविधी कीजिये. दैवे अधिक मास लाभला असून त्यात न करिता काही पुण्य प्रपंचीच होत जे निमग्न तई कैसे केले की. पुण्यक्षेत्र सरसावावे तेथे कनक बीज पेरावे की कनकाचे ताट घडावे त्यात वाढावे तृणबीज. की अमृतकुंभ दैवे मिळावा तो नेऊन उकिरडा होतावा. की चिंतामणी फोडून आघवा अभावे घालावा पायरी. की सुरभी येता घरी ताडून घालावे बाहेरी. की कल्पद्रुम देता द्वारी बळे तोडून टाकावा. की रंभा तोडून महामूर्खे अर्की वाढवाव्या कौतुके. की वोंसडून सतेज मौक्तिके सिकत हरळ भरावे. की दवडून या बोलका शुक प्रीती पाळावा जैसा काक. तैसेच तै ते प्रपंचिक कृत्य केले जाणीजे. असो हो श्रोते पूर्वकथानका सिंहावलोकन न्याये ऐका. स्नान झाले यावरी देखा वस्त्रे परिधान करावी. मग संध्यादी पूर्वान्निक कर्म सारुनिया यथानेम मत्स्यादिनामी पुरुषोत्तम गंधादिकेंसी अर्चिजे. मग सुवेदिकेवरी सुप्रभ एकठे विजय अव्रण कुंभ किंवा तदग्रभागे दीपस्तंभ ताम्रमय एक ठेवावा. त्यामागी पंचांगुल प्रमाण सप्तवस्तूंची वात घालून घृते किंवा तैले करून दीप प्रज्वलन करावे. स्नान केल्यानंतर तांब्याच्या दिव्याला महत्त्व सांगितलंय. तांब्याचा दिवा असावा आणि त्याच्यामध्ये 5 बोटं लांब एवढी 7 तंतूंची वात त्याच्यामध्ये घालावी आणि तूप नसल्यास तेलाचा वापर करावा. यथाविधी स्थापनपूर्वक पूजनीया तो दीपक कुंभाचेही तैसेची सकळीक स्थापन पूजन करावे. मग जोडून या उभय हस्तांसी किजे यथोक्त संकल्पासी दीप सकळतम नाशी
आणि सुकांतीसी देतसे. या लागी हे दीप प्रदान करीतो मी भक्तिभावे करुण, याने पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा. अज्ञानांधकारे व्याप्त माया कल्लोळी समायुक्त, नाना पाप्यांनी परिपूरित ऐसा हा घोर संहार जो. या माझी ज्ञान मोक्षदाता दीप असे पै सर्वथा, म्हणून हे श्री भगवंता तुझ म्या हा अर्पिला. तरी म्या दिधलया दीपोत्तमा घेई तू श्री पुरुषोत्तमा, आणि प्रसाद सुमुख होवनी आम्हा वांछितार्थ प्रद होई. तो दिवा भगवंतांना अर्पण करावा, मनोमन अर्पण करावा. ऐसी प्रार्थना करुनी मग नाना मंगल संयुक्त सांग, सानंद चित्ते यथोक्त सांग कुंभपूजन करावे. एवं संपूर्ण मास पर्यंत अखंड दीप स्थापिजे प्रदीप्त, आणि नित्यपूजा विधी यथोक्त भक्तिभावे आचरावा. महिन्याभरापर्यंत अधिक मास संपेपर्यंत शक्यतो तो विझू देऊ नये, सतत तो चेतत राहावा, पेटत राहावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्त्या कीजे दक्षिणा प्रदान, आणि मासांती रात्रौ जागरण प्रीतीपूर्वक करावे. इंद्रिय ऐशा विधीने नर दीप करीती, अधिक मासा भितरते पुनरावृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती. गोभू हिरण्यादी दानांनी जे फल प्राप्त मानवा लागुनी, ते अधिक मासी दीपदानाचे लाभते जाण निसंशय. गाईचं दान सुवर्ण दानांनी जे पुण्य लाभतं तेच अधिक मासामध्ये दीपदान केल्यानंतर तेवढ्याच योग्यतेचं पुण्य माणसाला मिळतं. दीपदात्यासी लाभे सुकांती, दीपदात्यासी मिळे धनसंपत्ती, दीपदात्यासी होय ज्ञानप्राप्ती, अंती मोक्षही त्या होय. दीपदाता सौभाग्य पावत, दीपद होय सुविद्यावंत, आयुरारोग्या समृद्धी बहुत निश्चये लाभत दीपदासी. अधिक मासीच्या दीपदन राम सुलक्षणयुक्त मिळे दारा, पुत्र पौत्रादी संतती सुंदरा अक्षय होय निश्चय. जरी दीपदाता असेल ब्राह्मण तरी तया होय ब्रह्मज्ञान, क्षत्रियासी राज्य सुसंपन्न, वैश्यासी धन पशु अक्षय, शूद्रासी सर्व सुख लाभत, कुमारी सुंदर भरता पावत, सदवांसी सौभाग्य अखंडित जन्मजन्मी लाभते. आधिव्याध्यादी दुःखे सकळ दीपदाने लोपती, समूळ त्रैलोक्य भरी अति निर्मळ कीर्ती विपुल पसरते. भीतजनांची जाते भीती, बंधनातुनी बद्ध सुटती, ब्रह्महत्यादी पापे निश्चिती, समूळ लोपती एकसरे. अधिक मासा माझी ज्याने दीप लाविला, यथाविधीने कृच्छ चांद्रयणादी तेणे केली जाण निसंशय. ऐसा अधिक मासींच्या दीपाचा उत्तम महिमा असे साचा, म्हणून प्रिये सांगतो सुवाचा. दीपदान येथे कीजिये. येथीच्या ज्वलित दीपा पाहुनी जे प्रवर्तती, दीपस्तवनी तेही सुरालभ्य स्थाना लागुनी, पावती जाण साचार. आणि जे का अधिक मासा ठाई दीप प्रज्वलनाने, दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगुनी पाही, दुसऱ्याचे प्रेरणा करीतात. स्वतः जे दिवा लावतात त्यांना देखील पुण्यप्राप्ती आहेच, आणि या दानाचं महत्त्व, दीपदानाचं महत्त्व जे इतरांना सांगतात त्यांना देखील या पुण्याची प्राप्ती आहे. ते सर्व पाप विनिर्मुक्त होऊनी, निश्चये पावती वैकुंठ भुवनी, याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. याच्याविषयीची एक कथा सांगतो म्हणतात नारायण. ऐसे बोलणी नारायण सांगू लागले, कथा पावन पूर्वी सरस्वती तीरी ब्राह्मण सुशर्माभिधान वसतसे. तो माझा एकांतिक भक्त भिक्षाचारे, कुटुंब पोषित यथाविधी श्री विष्णुप्रत पूजुनी स्थापित दीपासी. सरस्वती नदीच्या किनारी राहणारा एक ब्राह्मण आहे, सुशर्मा असं त्यांचं नाव. भिक्षाचरण करून यथाविधी श्री विष्णूंच्या प्रती ते दीप लावतायत सातत्याने नित्य नेमानं. ऐसा तयाचा नेम चालला, तो अधिक मास प्राप्त झाला, तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पूजुनी स्थापिला दीप तेथे. आणि रात्र हरिसी हृदयी चिंतुनी सदनी स्थिर राही, तै नित्य निशी समयी मार्जार येई मुशकार्थ. ऐसा नित्यक्रम चालला, तो एकादशी दिवस आला, सुशर्मा विप्र पुरुषोत्तमाला पूजिता झाला यथाविधी. आणि नाम संकीर्तन करीत रात्र बैसला जागरार्थ, तो मध्यरात्री मुशकार्थ मार्जार घरांत पातला. अधिक मासामध्ये एकदा लावलेला त्याने दिवा, आणि एकादशीचा दिवस आलाय, रात्रभर जागरण भजन कीर्तन करण्यासाठी तो जागा आहे, पण तिथे उंदीर येत आहेत
आणि त्या उंदराला पकडण्यासाठी म्हणून एक मार्जार, एक बोका त्याच्या मागून धावत येते त्याला पकडण्यासाठी म्हणून. आणि एवढ्यात काय झालं बघा, वरती वरुती काजळी वाढली तेणे दीपकांती मंदावली तक्या माझी दीपाजवळी मुशकावली आली असे. ती वरुती त्या मार्जारे उडी घातली महानी करे ते तै तयाच्या पादप्रहारे दीपस्तंभ थरारला. उंदीर धावत धावत दिव्याच्या पाशी आलाय आणि धावता धावता पाठीमागून पकडण्यासाठी तो बोका धावतोय. आणि धावत असताना त्या बोक्याचा धक्का लागलाय त्या दिव्याला आणि त्या दिव्याला, त्या वातीला आलेली काजळी, त्याच्या धक्क्याने तो दिवा हलला आणि काजळी खाली पडली. तो मंद झालेला दिवा पुन्हा चांगल्या पद्धतीने पेटू लागला. काजळी गेली झडून दीप झाला प्रकाशमान प्रभाती काही कारणे करुण मार्जार मरण पावला. तो दिवा प्रकाशित झाला, मंद झालेला होता, विझायला आलेला होता, तो पुन्हा प्रकाशित झाला त्याच्या धक्क्याने. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो बोका मरण पावला. तरी तत्पाद प्रहारे करुण जे घडले दीप संवर्धन तेणे पुण्ये तो विमानी तत्क्षण बैसुनी वैकुंठी पावला. एवढंसं कर्म झालं त्याच्याकडून, ते दीप संरक्षणाचं, दीप संवर्धनाचं कार्य झालं. आणि त्याच्या तेवढ्याशा पुण्याने त्याला विमानं आली. देवा वैकुंठामध्ये त्याला विमानात बसवून घेऊन गेलेत. आणि तो सुशर्मा नामा द्विज भिक्षावृत्ती असोनी सहज दीप प्रभावे तेज पुंज समृद्धिमान जाहला. पुत्र पौत्र धान्य विपुळ शरीरारोग्य ऐश्वर अचळ आणि पृथ्वी भरी यश निर्मळ विस्तारले तयाचे. असो ऐसा तो सुशर्मा ब्राह्मण इहलोकी झाला सुखसंपन्न अंती दीप प्रभावे करुण मोक्ष सदन पावला. या दीपप्रभावाने, आचरणाने त्याला मोक्षप्राप्ती झाली. ऐसेच प्रिये इतरही लोक उद्धरुणिया गेले अनेक अधिक मासींच्या दीपाचे कौतुक सांगू कितिक तुझ लागे. पुरुषोत्तम मासी यथाविधी दीप लाविता देवा सन्निधी अंती दुस्तर भवांबुधी तराया न लगे आयास. अधिक मासींच्या दीपासमान आणिक नाही काही पावन ऐसे साक्षात रमारमण रमेसी कथिता जाहला. एवढ्या या दीपदानाचं, दीपपूजनाचं महात्म्य भगवंतांनी रमेला अर्थात लक्ष्मीला सांगितलं. इति श्री अधिकमास महात्म्य सार बृहन्नारदीय पाद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर्द्वादशाध्याय मधुरः. इति द्वादशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायाचे अंती कथन अधिक मासींच्या दीपासमान आणि कनसेची जगी पावन ऐसे हरिने कथियेले. ती पद्मभुजनकाची वाणी ऐकून या ती चंद्रभगिनी परमादरे जोडुनी पाणी पुनरपि हरिते विनवित. अहो प्रभू देवाधिदेवा कैवल्यनाथा श्री माधवास स्वभक्तजनांच्या मनोभावा तुम्ही पुरविता सर्व काळ. म्हणून विभो मी तुम्हा प्रति प्रार्थिता आहे पै मागुती मज लागे दीपकथा निगुती अति रसाळ कथिलीत. परी एकदा केले सुपाधान तितुक्याने नाही समाधान म्हणून पुनः पुनः गिरवाण तयासी सेवन करीतात. तैसे या मधुर कथेने पाही मम हृदय झाले नाही म्हणून तियेच्या श्रवणाविषयी अधिक इच्छा झाली असे. तरी हे देवा होऊनी दयाळ पुरवा माझ्या मनीची आळ. अधिक मासीच्या दीपाचे फळ सांगा सकळ पुनरपी. आणि कोणी लाविला दीपक तो विध्वंसिता काय पातक तेही यथार्थ सकळिक सांगोनी सार्थक करावे. आता देवी विनवतायत, लक्ष्मी माता विनवते. याच्यापूर्वी असं दीपदान कोणी आणखी केलं, अशा काही कथा आणखी असतील तर मला सांगा. आणि लावलेला दीपा जर त्याचा विध्वंस केला, तो विझवला गेला, तर त्याचं पातक काय होतं, त्याचं फळ काय मिळतं हे मला सविस्तर सांगा म्हणाले. ऐशी पद्मेचे ऐकुनी वाणी आनंदे बोले कैवल्य दाने क्षीराब्धी जे तू मत्प्रिय कामिनी धन्य सगुणी आहेस. तरी पुनश्च दीपाचे फळ सांगतो ऐके निर्मळ दीप विध्वंसे पूर्वाजित सकळ पुण्य तत्काळ लोपते. दीपाचा विध्वंस केला, दीप विझवला गेला, तर आत्तापर्यंत तो दीप विझवेपर्यंत जे जे काही पुण्य आपण मिळवलेलं होतं ते सगळं नाहीसं होतं. पूर्वी मथुरापुरा माझी शाकली विप्र सदाचारी वसत असे तयाच्या नारी रूप सुंदरी दोन होत्या.
एकीचे नाम विमला दुसरीचे ते जाण सुशिला दोघीही पतिव्रता पतिसेवेला तत्पर असती अहर्निशी जैसा तो शाकली ब्राह्मण सद्धर्मेशी वर्ते अनुदिन तैसाच त्याही रात्रंदिन शुभाचारे वर्तती तेणे तयाचा ग्रहस्थाश्रम नित्य चालला असे उत्तम तो पुरुषोत्तमाचा प्रिय परम अधिक मास प्रवर्तला तये नित्य कर्मानुरोधे प्रभाते शाकली भार्या सुशिला सती उदका लागे यमुने प्रती एकलीच पै गेली असे. एकदा मथुरा नगरीमध्ये राहणारा शाकली नावाचा ब्राह्मण ज्याला 2 पत्नी आहेत, स्त्रिया आहेत. एकीचं नाव आहे विमला आणि एकीचं नाव आहे सुशिला. ही सुशिला एकदा नदी किनाऱ्यावरती गेलेली असताना तिने बघितलं तो अधिक मास होता की सगळेजण स्नान करतायत आणि घरी येऊन चौकशी केली. त्या ब्राह्मणाने सांगितलं अधिक मास आहे त्या निमित्ताने स्नान करतायत सगळेजण आणि तिने इच्छा व्यक्त केली आहे मला सुद्धा ते स्नान करायचं आहे आणि ते व्रताचरण करायचं आहे. तो तेथे नगरवासी लोक स्नानार्थ येत आहेत अनक हे पाहताची ते घेऊन उदक स्वगृहाप्रत पातली आणि वंदुनी या पतीचे चरण विनय बोले मधुर वचन स्वामी इच्छिते कराया प्रश्न परिकोपन तिचे दयाळे आज बहुतेक पुरवासी स्नानार्थ जात यमुनेसी तरी पुण्यकाळ ह्या दिवशी काय आहे सांगिजे. ही सुशिलेची ऐकून वाणी शाकली म्हणे ग कल्याण रूपिणी आज लोक यमुने लागून यदर्थ जाती ऐकते. सूर्य संक्रांती नाही जयांत आणि विष्णुसी प्रिय अत्यंत ऐसा जो अधिक मास जो आजी प्राप्त झाला. या माझे जे पुण्यकर्म काही करावे ते होते अक्षयी दीप प्रबोध कर्मे पाहे वैकुंठ ठाई नांदती. या पुण्यकारक अधिकमासी जो दीपदे पुरुषोत्तमासी तो पुनश्च कदा भूमिसी नये जन्मासी निश्चये. या लागे हे कल्याण रूपिणी मुक्ती कामना जयांच्या मनी तै ह्या मासी अनुदिनी यथाविधी स्नानी प्रवर्तावे आणि संपूर्ण मास पर्यंत दीप करावा खंडित ऐसे करिता जे फल यथार्थ प्राप्त होय मनुष्यासी. अधिक मासाचं महात्म्य त्या ब्राह्मणाने सांगितलं आपल्या पत्नीला या महिन्यामध्ये जो जो कोणी पुण्यप्राप्ती करेल दानधर्मादी करेल त्याला ते फल प्राप्त होईल. तयाचे समग्र कराया वर्णन समर्थ नवे चतुर्वर्धन तेथे मी एक मुखे करुण काय वर्णो सुशिले. एवं पतीच्या ऐकुनी बोला त्यानंदे म्हणे सुशिला स्वामी हे भवदाज्ञे करावयाला उत्साह मनाला झाला असे. पतीच्या आज्ञेविना स्त्रियांनी कोणतेही कर्म करिता झणी सर्व निष्फल होते म्हणून अनुज्ञे लागून याच्यते. कोणतंही व्रताचरण करायचं असेल तर पहिल्यांदा पतीची परवानगी घ्यावी. त्याशिवाय जर एखादं व्रत आपण करायला सुरुवात केली तर ते निष्फल होतं, त्याचं फळ मिळत नाही. ऐसी तियेची ऐकुनी वैखरी शाकली म्हणे ग सुंदरे पतिप्रिय हे हित मानणारे त्वत्समनारे दुजी नसे. या लागी मी झालो प्रसन्न तरी आज्ञे यथाविधान स्नान आणि दीप प्रज्वलन करी तू कांते ह्या मासी. स्नान आणि दीप प्रज्वलन तू कर असं ब्राह्मणाने सुचवलं. ऐशी पतीची आज्ञा मिळता आनंद लईती पतिव्रता मग कालिंदी जळा माझे स्वतः स्नान केले यथाविधी आणि घटस्थापनापूर्वक यथाविधी उजळीला दीपक नित्यगंधा द्युपचारी सकौतुक अर्चन करी तयाचे आणि नित्यवत पतीस पूजन तदनुज्ञे तद्भुक्त क्षेशान्न यज्ञशेष ऐसे मानून प्रेमे भोजन करीतसे. ऐसे ती पतिव्रता यथोक्त अधिक मासी व्रत आरंभित ते पाहुनी तियेचे सवत विमला दुःखित जाहली. ग्रहकार्य सकळ टाकिले सपत्नी द्वेषा कळिले सर्वदाती मनी तळमळे परी न कळे अन्यासी. काय करिता आता मजसी दुःख होईल निश्चयेंसी आणि सपत्नीच्या ह्या व्रतासी विघ्न कैसे उद्भवेल. तिची जी सवत आहे तिने बघितलं की सुशिला आचरण करते, त्या व्रताचं आचरण करते आहे. तिच्या पोटामध्ये पोटशूळ जागा झालाय आणि हिचं हे व्रत कसं भंग करता येईल याचा ते विचार करते. ऐसा विचार करिता करिता कल्पना उदेली की आता दीपातुनी तेल म्या हरिता तत्काळची तो मावळेल. तेने सपत्नीचे व्रत लोपण मच्चित्त पावेल समाधान ऐसे अंतरे निर्धारुण संधी योजित राहिले. तो गृही दुसरे नाही कोणी ऐसी वेळा एकदा पाहुनी त्या दृष्टेने
गुह गृहद्वार झाकुनी दीप तत्क्षणी मालविला. ती बाहेर गेलेली असताना, गृहकर्मासाठी बाहेर गेलेली असताना तिने बघितलं आणि तो दिवा मालवला, विझवून टाकला. आणि त्यातील सर्व तैल हरण करुणी तत्काळ जैशी तैशी चौथा वेळ द्वारी येऊन राहिली. त्याच्यातलं सर्व तेल ओतून टाकलं. पुढे सदनी आली सुशिला, तो दीप असे मावळला, हे पाहतांची मनी तिला दुःख अत्यंत जाहले. मग मागुती उजळून दीप तिल तैल घातले अमुप, आणि देवा स्वपरी नक्की जे कोप म्हणून प्रार्थिले तयांसी. द्वितीय दिनी सुशिला सती कार्यार्थ बाहेर गेली होती, आणि शाकली विप्रतियेचा पती ग्रहा बाहेर गेला असे. इतुक्यात त्या दुष्ट विमलेने दीप उच्छेदिला त्वरेने, नंतर येऊन सुशिलेने पुनरपी तो उजळीला. दुसऱ्या दिवशीही तसंच झालं, विझवला, तेल ओतून टाकलं, आणि ते होऊन दुःख संतप्त बाहेर न जाता कार्यार्थ श्रीहरी ते हृदयी ध्यात ग्रह कर्मची करू लागले. तिसऱ्या दिवसापासून मात्र ती संतप्त दुःख झालं तिला, आणि बाहेरच्या कामाला न जाता ती आता घरीच राहते, घरामध्ये राहूनच घरातलं कार्य करते आहे. तथापि ती विमला पापिणी सुशिलेची दृष्टी चुकवुनी जाता जाता फुत्कारे करुणी दीपा लागुनी विझवीत असे. तरी सुद्धा ती विमला जाता जाता हळूहळू तिथून जात असताना स्वतःचे फुंकर मारून तो दिवा विझवते. केव्हा केव्हा तैल हरावे, केव्हा वस्त्रांचले पालवावे, ऐसे रात्रंदिन दुष्ट स्वभावे विघ्न करावे दीपासी. तो दिवा सतत तेवता न राहावा याच्यासाठी ती विझवण्याचा प्रयत्न करते, कधी पदराने वारा घालून विझवते. ते तियेचे सकळ कृत्य सुशिलेने जाणले, सत्य परितिये ते स्तुत्य काहीच न बोलली. पुनः पुनः दीप लावून भर्तृदेवाच्या प्रसादे करुण अमावास्यापर्यंत जाण व्रत तियेने पाळिले. मग शेवटी बहु ब्राह्मणादी झाले, नाना पक्वान्न भोजना यथाशक्ती देऊनी दक्षिणा व्रत सांगता साधिली. अमावास्येपर्यंत हे व्रत तिने पाळलं, आणि त्यानंतर सांगता केली, ब्राह्मणांना दक्षिणा दिली, पक्वान्न भोजन दिलं, आणि व्रत सांगता केली. एवं प्रकारे सुशिलेने दीपव्रत केले, विधीने तेणे पुण्ये इह परत्री उणे काही न पडले तियेसी. त्या प्रभावाने, त्या पुण्य प्रभावाने तिला या लोकांमध्ये काही कमी पडलं नाही, सगळं काही प्राप्त झालं. आणि त्या दुष्ट विमले लागुनी दीपोच्छेदजन्य पापाचेनी अनंत दुःखांची चाचणी तत्काळ प्राप्त जाहली. रूपसुंदर तीन पुत्र ते अवचित पावले मरण, उभय नेत्री अंधत्व पूर्ण आणि शरीरे जीर्ण जाहली. आणि तिच्या त्या पापामुळे विमलेला दुःख प्राप्त झालं. सुंदर असणारे 3 मुलगे तिचे वारले, आणि तिला स्वतःला अंधत्व आलंय. वेळच्या वेळी अन्न पाणी न मिळे तिने चरफडे मेदिनी, पुढे स्वल्पची काळे मरुणी यमसदनी पावली. 30 सहस्त्र वर्षे तेथ रवरव नरकी राहिली पचत, वृच्छिक सर्पादी डंखिती सतत यातना अत्यंत घोरत्या. पुढे जन्मोने ग्राम सुकरी सतत विष्ठा भक्षण करे, तेथुनी पुढे घोर कांतारी सर्पिणी जाहली भयंकर. तेथे सर्वदा भक्षी वात अन्न न मिळे काही पदार्थ, पुढे देहांती अन्यवनांत वंचक कोल्ही जन्मली. वेगवेगळ्या नीच योनींमध्ये जन्म झालाय तिचा. पुढे होऊनी वडवाघुळी स्वविष्ठा भक्षी सर्व काळे, तेथुनी पुढे जन्मोनी पाली भक्ष्य हुडकी सर्वदा. पुढे पल्ली देह होऊनी नष्ट मद्रदेशी भिल्लीन जन्मली दुष्ट, तियेच्या अंगी गलित कुष्ठ मंडलाकार जाहले. ऐसे ती विमला पापिणी दीप विध्वंस पापाचेनी यह परत्रे दिवस रजनी पापे भोगिती जाहली. आणि ती सुशिला ती जन्मभर सुख भोगुनी अपार संतती स्थापुनी, भूमीवर पतीसह वैकुंठी पातली. अनेक प्रकारच्या योनींमध्ये देह घेऊन तिला अतिशय दुरतम अशा प्रकारची पाप भोगावी लागली. मात्र सुशिलेला जन्मभर सुख प्राप्त झालं, आणि पतीसह वैकुंठाला ती गेली. जेथुनी नाही पुनरावृत्ती ती तीस मिळाले सायुज्य मुक्ती, ऐसा अधिक मासींच्या दीपाचा अति महिमा असे साचार. सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली आहे. आणि नारी किंवा नर जे कोण अधिक मासा माझे अनुदिन स्नान दीप किंवा विप्रसेवन यथा विधान करीतात, तया नाही पुनरावृत्ती गर्भवेदना तात्काळ मिटती. आणि ही कथा ऐकती पढती तेही पावती त्याच फळा. स्नानदान
दीपपूजन विप्रसेवन हे जे कोणी या अधिक मासामध्ये करतील त्यांना तिच्यासारखीच पुनरावृत्ती कधीही प्राप्त होणार नाही, ते मोक्षपदाला प्राप्त होतील. आणि जे कोणी ही कथा वाचतील ऐकतील त्यांना देखील ही अधिक मासाची फलप्राप्ती होईल. ऐसे हरीचे ऐकुनी भाषित पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्या प्रतती बहुरसाळ कथा समस्त पुढच्या प्रसंगी होईल पा इति अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत त्रयोदशाध्याय मधुरः इति त्रयोदशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. थोडं नामगजर करूया एकदा. राधा राधा कृष्ण राधा 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 हे राधा राधा कृष्ण 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 राधा हे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय बजरंग बली की जय गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे हो वनमाळी तुम्ही दीपाची कथा कथिली प्रेमदिच्छा नाही पुरली तरी आणिक सांगा पा ऐशी रमेचे ऐकुनी वैखरी श्री विष्णू म्हणे गे सुंदरी पुरुषोत्तम मासा माझा रे यथोक्त दीप करीतीजे तयांची सर्व पापे लोपती इह परत्रे सुख पावती एतदर्थ आणिक तुझ प्रती इतिहास सांगतो. आणखी काही तुला सांगतो या दीपदानाविषयी म्हणाले भगवान श्रीहरी. तरी करी एकाग्रचित्त पूर्वी सौभाग्य नाम नगरांत चित्रबाहू नामे विख्यात राजा होता जाहला. सौभाग्य नावाच्या नगरामध्ये एक चित्रबाहू नावाचा राजा, तो शूरवीर सत्य प्रतिज्ञ स्वदारा निरत महाप्राज्ञ दीनदयाळू सर्वधर्मज्ञ अति उदार सुलक्षणी शीलरूपादी गुण संपन्न पशुपुत्र धन समृद्धी मान पुत्रवत पाळी प्रजानन इच्छे कल्याण सर्वांचे शांतदांत भगवत भक्त पुराण कथा ऐके सतत श्रीकृष्णा वाचुनी दैवत अन्य न माणीच कदाही तयाची भार्या लावण्य सरिता चंद्रकला नामे पतिव्रता दिविज सेवे लागे उभयता तत्पर असती सर्व काळ एके समय अगत्य मुनी पातला राजग्रहा लागुनी तया दुरुन्नची विलोकुनी राव तत्क्षणी धाविन्नला दंडवत करुणिया नमन यथाविधी केले पूजन रत्न सनासनावर बैसवून हस्त जोडून प्रार्थित म्हणे हो मुनिवरा आपण श्रीकृष्ण भक्तिपरायण आजी स्वये कृपा करुण मम सदना झाला आलाजे याने माझे जन्म सकळ राज्यासह झाले सफळ काय हा आजचा दिवस निर्मळ धन्य केवळ जाहलो त्रिजगत पावन हे चरण लागता पवित्र झाले सदन ब्रह्मांडी शोधिता भाग्यवान मज समान नाहीच आजी कृपापुरीत नयनी विलोकिलेंती मज लागुनी याने सकळ पापापासूनी मुक्त झालो साचार आता म्या हे राज्य संपूर्ण तुम्हालागी केले अर्पण तुम्ही महावैष्णव ब्राह्मण म्हणून सर्व अर्पिलेसे आजी म्या तुम्हालागी काही अदेय ऐसेच नाही वैष्णव जना देता स्वल्पही कनकाद्री तुल्य होय पै. चित्रबाहू राजाच्या राजदरबारामध्ये अगत्य ऋषी आलेत. त्यांचं स्वागत केले, बसायला आसन दिले, त्यांची पाद्यपूजा केली आहे आणि त्यांना स्वतःचं राज्य अर्पण केलं. म्हणाला हे माझं राज्य आहे, माझ्याकडे अर्पण करायला यापेक्षा मोठं काही नाही. हे राज्य तुम्हाला मी अर्पण करतोय, पण वैष्णवजनांना किती स्वल्प जरी दिलं तरी जे दान दिलं तर ते त्या कनकाद्रीपेक्षा
पेक्षाही मोठं होईल, पण माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला अर्पण करतोय. अहो जो वैष्णव द्विजा लागून अन्न किंवा काही व्यंजन अणुमात्रही दिल्या वाचून रिता दिवस दवडितो, तयाचा तो दिवस निष्फळ. ऐसे बोलती वेदज्ञ निर्मळ विष्णू भक्त द्विजते सफळ. पूज्य असती सर्वदा तयांची संभावना अनुदिनी वाङ्मय काय कर्मांनी करावे ऐसे गर्गादी मुनी मज लागुनी सांगितले. याच्यापूर्वी गर्ग मुनींनी मला सांगून ठेवलेलं आहे, विष्णू भक्तांचं द्विजांचं ब्राह्मणांचं पूजन करावं. द्विजते तुके सर्व ही श्रेष्ठ तथापि त्यांत वैष्णव वरिष्ठ म्हणून इतरांपेक्षा स्पष्ट वैष्णव द्विजची पूजावे. म्हणून द्विज श्रेष्ठ आहेत, पण त्या द्विजांमध्ये त्या ब्राह्मणांमध्ये जे वैष्णव आहेत विष्णू भक्त आहेत त्यांची पूजा करावी असं गर्ग मुनींनी मला सांगितलंय, असं राजा सांगतोय. जो वरी सूर्य उदिला नाही तो वरी तारकांची प्रभा राही, तेवीच वैष्णव द्विज जो नाही तो वरी अन्य द्विज सर्व. ऐसी ती चित्रबाहूची वाणी ऐकुनिया तो अगत्य मुनी म्हणे गाराया आज तू भुवनी धन्य धन्य आहेस. तेवीच ह्या सकळ प्रजा अति धन्य आहेत भूभुजा. जो तू महावैष्णव राजा यासी रक्षित आहेसी. जयाचा राजा वैष्णव नाही नवसावे त्या राष्ट्राठाई. अवैष्णव राष्ट्रापेक्षा पाही शून्यवन ही वरिष्ठ. नेत्रहीन जैसे शरीर की पतिहीन नाही. साचार की ब्राह्मणी जैसा निरक्षर तैसेची राष्ट्र अवैष्णव. दंतरहित जैसा करी पक्षहीन खग निर्धारी की नख दंष्ट्रारहित केसरी तैसेची राष्ट्र अवैष्णव. की दर्भहीन संध्यावदन की तिलरहित जैसेची तर्पण किंवा वृत्त्यर्थ देवसेवन तैसेची राष्ट्र अवैष्णव. की विधवा नारी केशसहित की स्नानहीन जैसे व्रत की ब्राह्मणगामी शूद्रपतित तैसेची राष्ट्र अवैष्णव. अरे जो श्रीकृष्ण चरण भक्त त्यासेची राजा ऐसे म्हणत आणि त्यासेची राष्ट्र वाढे सतत. कृष्ण सुखी होतात तत्प्रजा. आजी म्या तुझ देखिले म्हणून माझे सफळ झाले नयन. तुझशी घडले भाषण तयाने वाणी सफळ जाहली. असोराया त्वा राज्य अर्पिले हे सर्व मज पोचले. तथापि आता तुची हे सगळे माझी आज्ञे सांभाळी. राजाने अर्पण केलेलं त्याने स्वीकारलंय. तुझ्यासारखा वैष्णव भक्त राजा आहे म्हणून ही सगळी प्रजा वैष्णव भक्त आहे. तुझ्यासारखा राजा असला तर सगळं राज्यातील नागरिक सगळे वैष्णव होतील. त्यामुळे तू जे दान दिलेलं आहेस मला ते राज्य मी स्वीकारतोय, पण आता मी तुझं ते तुला परत करतोय. माझी आज्ञा म्हणून त्याचा तू सांभाळ कर म्हणून मुनी सांगतायत अगत्य. ह्या सर्व ही राज्यावरती तुझीच स्थापना केली प्रीती. आता मी जातो स्वस्थाना प्रती सदा असो तव कल्याण. ऐसे बोलुनी अगत्य मुनी जावया उठला तेथुनी. तव त्या रायाची पट्टराणी चंद्रकला तेथे पातली. तिने अनन्य भक्तिभावेंसी नमस्कार केला त्या मुनीसी. तै तो अगत्य मुनी तियेसी शुभ वचनेंसी बोलित. जायला निघाले एवढ्यात चंद्रकला नावाची त्याची पत्नी राणी त्या ठिकाणी आली आहे. तिने नमस्कार केलाय. हे कल्याणी तुझ जन्मभर अवैधव्य असो निरंतर. स्वपती लागे सदा सादर भक्तिभावे भजे जो. गोपीजन वल्लभाविषयी दृढ भक्ती बसो तव हृदयी. त्रिजगा माझी संतत सतियांठाई प्रमुख होई तू एक. ऐसा आशीर्वाद दे मुनिवर तव तो चित्रबाहू राजेश्वर. जोडून या उभय कर तया सादर विनवी की. अहो मुनिवरा आपण करस्थामल कवत संपूर्ण भूत भविष्यादी जाणता म्हणून ऐसा हा प्रश्न करीत आहे. राजांनी हात जोडून प्रश्न विचारतो म्हणाले तुम्हाला एक. ही अखंडित लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सफळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैशी लाभली. म्या काय केले पुण्याचरण ते मज सांगा विवरण. शरणागताचे समाधान करा दयाळा सत्वर. राजाने हात जोडून प्रश्न केला, ही अखंड संपत्ती, हे एवढं राज्य आणि पतिव्रता पत्नी मला लाभली आहे, ती माझ्या कोणत्या पुण्याचरणामुळे लाभली आहे हे मला सांगा. ऐसे राये प्रार्थिता क्षणी मुनिवर्य समाधी लावणी. अंतरी सकळ वृत्त जाणुनी राया लागून बोलत. राया तुझे प्राक्तन चरित समाधी लागी. समाधी माझी देखिले समस्त ते तुझ आता साध्यंत सांगतो ऐके साक्षेपे. समाधी लावून त्यांनी त्याचं पूर्वजन्म जाणले आणि
म्हणाले तुला थोडक्यात तुझे पूर्वजन्म सांगतो. अरे तू पूर्वजन्मा माझारी चमत्कार नामक नगरी मणिग्रीव नामे दुराचारी शूद्र जाती होतास. पूर्वजन्मामध्ये चमत्कार नावाच्या नगरीमध्ये तू दुराचारी होतास. तुझं नाव त्यावेळी मणिग्रीव होतं. शूद्र जातीमध्ये तू जन्माला आलेला होतास. तेव्हा तेथे तू दिवस रात असंख्य जीव हिंसा करीत परदारागमनी सतत रममाण असुनिया. नास्तिक्य आणि कृतघ्नपण हेची सर्वदा स्वीकारून शिष्टाचार सर्व सोडून औद्धत्ये वर्तत होतास. आणि ही चंद्रकला तव जाया पूर्वजन्मी ही तुझीच भार्या सुंदरी नामे गुणवती आर्या पतिव्रता होती पै. काया वाचा मने करुण पतिसी सेवी रात्रंदिन संकटे धैर्य धरुण स्वधर्माचरण करीतसे. भ्रताराचे वर्तन दुष्ट परे त्यावर नव्हे कदा रुष्ट तयासी जे का असे इष्ट तेच सदा आचरी. हीच तुझी पत्नी त्यावेळी चंद्रकला सुंदरी नामाने तुझी पत्नी होती. त्यावेळी तिचं नाव सुंदरी होतं. आणि तू मात्र त्यावेळेस जे करायला नको ते सगळं करत होतास. जीव हिंसा करत होतास, अनेक जीवांना मारत होतास. आणि तरी देखील तुझी ही पत्नी सुंदरी तुझी पतिव्रतेने सेवा करत होती. का यावाचे मने करून पतिसी सेवी रात्रंदिन संकटी ही धैर्य धरून स्वधर्माचरण करीतसे. भ्रताराचे वर्तन दुष्ट परी त्यावर नव्हे कदा रुष्ट तयासी जे का असे इष्ट तेच सदा आचरी. ऐसी ती सुंदरी सद्गुण खाणी परी तो मणिग्रीव दुष्ट म्हणून तयाच्या बंधू ज्ञाती जनांनी त्याग केला तयाचा. बहुद्वल राये कोपुनी बळे तयाचे सर्व द्रव्य हरिले यत्किंचित जे का उरले तेही घेतले ज्ञातींनी. ऐसे जाता द्रव्य समस्त तया धनेच्छा झाली बहुत सकळ जन तिरस्कारित मुख न पाहात कोणीही. सगळ्या ज्ञाती बांधवांनी तुझा त्याग केला. तुझ्याकडचं द्रव्य सगळं काढून घेतलं आणि तुझ्या मनामध्ये धनाची इच्छा निर्माण झाली. सगळेजण तुझा तिरस्कार करायला लागले. तो मणिग्रीव महापापी अकिंचन झाला तथापि तद्भार्या सती कदापि तया सोडून जाईना. मग तो तियेसी घेऊन सभे प्रवेशला निर्जनवनी नानाविध जीव मारुनी उदर पोषण करीत असे. ऐसा तो मणिग्रीव सतत वना माझी स्वस्त्री सहित दुर्वृत्ते असता वर्तत काळ बहुत लोटला. पुढे एकदा मृग ये लागून प्रवेशला घोर कानन हाती घेऊन धनुर्बाण मृग टेहळीत फिरत आहे. तो उग्रदेव नामे तापसी चालला असता प्रयागासी मार्ग चुकोनी त्या वनासी अकस्मात पावला. आणि असा वनामध्ये राहत असताना स्वस्त्रिय सहित वनामध्ये राहत असताना शिकार करून तू तुझं पोट भरत होतास. तो मणिग्रीव तेव्हा त्या स्वतःचं पोट आणि भार्येचं पोट भरत होता. असं असताना एकदा हरणाची शिकार करत असताना एक उग्रदेव नावाचे तापसी त्या वनामधून चालले होते. पुढे मार्ग दिसेना त्याला 2 प्रहर दिवस आला. क्षुधा तृषांनी व्याकुळ झाला उदक कोठे मिळेना. चालता थकले 2 चरण वरती तापे चंड किरण कासावीस झाले प्राण मूर्छा येऊन पडियेला. उदक पाणी कुठे त्याला मिळेना. तहान लागली, भूक लागली आणि भोवळ येऊन ते उग्रदेव नावाचे तापसी त्या ठिकाणी मूर्छा येऊन पडलेत. तो मणिग्रीव मृग टेहळीत तये स्थळी पातला वचित विप्रासी पाहुनिया मूर्छित दयेने अत्यंत कळवळला. हर हर देवा काय हे म्हणून विप्र उचलेला तेथून हळूच स्वाश्रमी नेऊन अंगणा माझी ठेविला. सवेच पाचारुणी प्रियसी दंपती लागली विप्रसेवेसी वारंवार तदीय नेत्रांसी शीतळोदक लावित. उभी राहुनी पार्श्वभागी कमळपत्री वारित वेगी शीतळ मृणाले उत्तमांगी पुनः पुनः ठेवित. ऐसे विविध शीतोपचार चालविता मुहूर्तभर तो उग्रदेव द्विजवर सचेतन जाहला. उघडून या दोन्ही नयन चहुकडे पाहे विलोकुन तव ते स्थलांतर देखून बहु आश्चर्य जाहले. आणि विचारित अंतःकरणी मी आज होतो कवणेवनी येथे मजा आणले कोणी काय हे अद्भुत जाहले. मूर्छा येऊन तो पडला आणि याने बघितलं, मणिग्रीवाने बघितलं आणि मूर्छित असलेल्या त्या ब्राह्मणाची त्याला दया आली. त्याने त्याला उचलून आपल्या आश्रमामध्ये आणलंय
आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती पाण्याचा शिडकावा केला, कमलपत्रांनी वारा घातला, डोळ्यांना पाणी लावलं. शुद्धीवरती आल्यावरती ते विचारतात, हे कसं घडलं, मी इकडे कसं काय आलो, कोणत्या वनामधून मी निघालेलो होतो. ऐसे चिंतित उठोनी बैसला तो, माणिग्रीव पुढे पातला, हस्त जोडणी उग्रदेवाला म्हणे सावध झाला की, आता कृपा की जे मजवरी येथे आहे शीतळवारी, येथे स्नान करुणी सत्वरी नित्य कर्म सारावे, नंतर करुणी फलाहार यथेच्छ प्यावे शीतळ नीर, मग बैसोनी मुहूर्तभर विश्रांती घ्यावी सुखाने, भय न धरावे अंतरात, मी रक्षित आहे सांप्रत, मज संगे चलावे त्वरित, दयाळे प्रसाद कीजिये. ते तयाचे ऐकुनी वचन उग्रदेव उठला, तत्क्षण मणिग्रीवे हस्त धरून सरोवर तिरी पोंचविला. तेथे महावट वृक्षाखाली क्षण मात्र विश्रांती घेतली. तदनंतर सरोवर जळी यथोक्त स्नान सारिले आणि सारुनिया नित्यान्निक यथेच प्राशिले शितोदक पुनच्छतिरी. येऊनी देख वट छायेसी बैसला, तव मणिग्रीव स्वस्त्री प्रत, म्हणे गे प्रिये आश्रमांत कंदमुळ फळे बहुत आणुनी ठेविली आहेत जी, त्यातील पाहुनी मधुर मधुर घेऊनी या येई, सत्वर मुनी वर्य आहेत क्षुधातुर उशीर फार लावू नये. त्यांना स्नान करण्यासाठी त्या सरोवरावरती घेऊन गेलेत. तिथे स्नान झाल्यानंतर आपल्या पत्नीला आज्ञा केली, मणिग्रीवाने आश्रमामध्ये आणून ठेवलेली, झोपडीमध्ये आणून ठेवलेली जी फळं आहेत, कंदमुळं आहेत, ती मुनिवर्यांसाठी घेऊन ये म्हणून. ते पतीचे ऐकुनी वचन सुंदरी आनंदी गेली, तत्क्षण कंदमुळ फळे आणून विप्रा पुढे ठेविली, मग जोडून या दोन्ही हस्त, मणिग्रीव म्हणे विप्राप्रत, मुनींद्रा ही भक्षुनी समस्त, आम्हा कृतार्थ कीजिये, आजी आम्हा तारावयासी, आले ती मम आश्रमासी, आमुचे सर्व पापांची राशी भवद्दर्शने लोपले. ते मणिग्रीवाचे ऐकुनी वचन उग्रदेव म्हणे, रे तू कवण आहे सीते मज लागुण, आधी निवेदी सकळिक, जात्यादी ठाऊके नाही ज्याचे, विप्रेन भक्षावे काही त्याचे, ऐसे सकळ विद्वज्जनांचे सांगणे असे साक्षेपे. ऐसे विप्राचे ऐकुनी वचन मणिग्रीव सांगे तया लागुण, मुने मी मणिग्रीवाभिधान शूद्र असे साचार, मी दुष्टाचारे अवर्ते अनुदिनी, यास्तव सर्व ज्ञाती जनानी मत्परित्याग केला म्हणून येथे येऊनी राहिलोसे. माझं कल्याण करा म्हणून विनंती करतोय मणिग्रीव, तुम्ही इथे आलात, तुमचं दर्शन झालं, माझं कल्याण करा. त्यावेळी त्यांनी विचारलं, तू कोण आहेस आणि इथे वनामध्ये राहतोयस कसा. त्यावर सगळी हकीकत मणिग्रीवाने सांगितली आहे आणि त्याचं ते ऐकलं. त्यावर मुनी म्हणतायत, ऐसे शूद्राचे ऐकुनी वचन उग्रदेव पावला, समाधान कंदमुळ फळे प्रक्षाळून भक्षावया लागला, सुपक्व च्युत फळे रुचिक, त्याहुनी ही कंदमुळे अधिक आतृप्ती भक्षुनी या सकळीक, त्यावर उदक प्राशिले, क्षुतृषांची झाले शांती, समाधान वाटले चित्ती, मग हात फिरवित पोटावरती वट छायेसी पहुडला. आणलेली फळं भक्षण केली आहेत, पाणी पिलंय आणि त्यानंतर त्या वटवृक्षाखाली पहुडलेत. तव मणिग्रीवे काय केले स्वांकी, मुनीचे चरण घेतले स्वकरी, हळूच चुरीत वहिले प्रश्न करीत तयांसी. मणिग्रीवाने त्यांचे चरण आपल्या हातामध्ये घेतलेत आणि त्यांचे पाय दाबून देतोय आणि प्रश्न केलाय. म्हणे, हो मुनींद्रा, आपण कोठे करीत होता गमन, ह्या निर्जनवनी आगमन काय म्हणून जाहले, हे कानन अत्यंत घोर, येथे न मिळे कोठे नीर, सर्वत्र वसते जंतू क्रूर, येथे कैसे पातला. ते तयाचे ऐकुनी वचन विप्र म्हणे, गामी ब्राह्मण उग्रदेव माझे अभिधान, जात होतो प्रयागास, तो मध्येच मार्ग चुकुनी पातलो ह्या दारुण वणी, मार्ग पुसायास पाहता कोणी मनुष्य कोठे दिसेना, चालता चालता थकले पाय, मध्यानाचा झाला समाय, क्षुतृषांनी पिडिलो अतिशय, काही उपाय चालेना, मरणोन्मुख झालो तत्क्षण, शोधिता न मिळे जीवन, परी काही पूर्वार्जित म्हणून त्वदागमन जाहले, त्वा जीवदान दिले मजसी, आता म्या काय द्यावे तुझसी, तुम्ही दंपती कवण दुःखेसी, अरण्यवासी जाहला. ते मजला सांगे त्वरित, तुमचे दुःख हरितो समस्त, ऐसे विप्राचे ऐकुनी भाषित, शूद्र अत्यंत आनंदला. कुठे निघाला होता असं विचारल्यानंतर त्या विप्रांनी सांगितलं, तीर्थाला चाललेलो असताना या वनामध्ये मी वाट चुकलो आणि भटकत भटकत प्रयागाला जात असताना या वनामध्ये आलो, वाट चुकलो, पण तुम्ही मला जीवदान दिलंय
त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला मी काय देऊ, असा प्रश्न विचारल्यानंतर त्या शूद्राला मणिग्रीवाला आनंद झाला आणि आपले सर्व वर्तमान कथिता झाला. अनुक्रमान ती कथा परम पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर्दशाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायांती ऐसे वृत्त उग्रदेवे मणिग्रीवा प्रततु कोण का बससी वनांत इत्यादी वृत्तांत प्रश्निला. आता जे का तयाचे उत्तर मणिग्रीवे कथिले सादर तेची मी इथे येथे सविस्तर वर्णितो समग्र ऐकिजे. मणिग्रीव म्हणे, द्विजेंद्रा एक चमत्कारपूर नामक विद्वज्जन समावृत्त एक उत्तम नगर आहे पै. तेथे स्वस्त्री सहवर्तमान सर्वदा मी राहत असोन मणिग्रीव माझे अभिधान शूद्र जाती पवित्र. बहु संपत्तिमान असोनी परोपकार करे अनुदिनी तेणे सकळ जना लागुणी अत्यंतची प्रिय असे. परिदैवयोगे कदाचित मज दुर्बुद्धी झाले बहुत निज धर्म सोडिला समस्त बहु आकांत मांडिला. मणिग्रीवाने आपण कोण कुठून आलो हे सांगतोय. त्या उत्तम नगरामध्ये मी होतो, सगळं काही मी व्यवस्थित करत होतो, संपत्ती भरपूर होती, परोपकार करत होतो, याचकाला दानधर्म करत होतो. पण अचानक काय झालं, दैवयोगाने दुर्बुद्धी झाली मला आणि सगळा निजधर्म मी सोडून दिला आणि दुष्कर्म करायला लागलो. परस्त्रियांसी बडे धरुण भोग लागुलो अनुदिन नानाविध मद्यांचे पान रात्रंदिन चालविले. साहस कर्मी धरिले धैर्य करू लागलो हिंसा चौर्य लोक करीती बहु आश्चर्य सकळ आर्य त्रासले. ही धर्मपत्नी सती अबलाहिणे सदुपदेश बहु केला परी तो म्या नाही मानिला क्रम चालविला तैसाचे. ग्रामस्थ जन सर्वत्र त्रासले गावांतून मज हाकिले तो बृहद्वल राये वहिले बडे लुटविले मम सदन. शेषधन जे राहिले काही तेही घेतले बंधुजनांनीही तिरस्कार केला सकळी काही वना ठाई प्रवेशलो. आणि राजाने शिक्षा करून मला गावाबाहेर हाकलून दिलं. माझ्याजवळ जे धन होतं ते बंधुजनांनी आपतेष्टांनी घेतलं. माझा तिरस्कार सगळ्यांनी सुरू केला आणि त्यामुळे मी या वनामध्ये येऊन राहिलोय असं मणिग्रीव त्या मुनींना सांगतोय. ही मम कांता पतिव्रता येसी माझी बहुचिंता यास्तव सोडून माता पिता मज सर्वथा अनुसरली. तेव्हापासून ये सहित वसतो या घोर वनांत नाना जीव वधुनी सतत उदर भरित राहिलोसे. मी अत्यंत दुरात्मा पाही मज समपापी कोणी नाही दुःख भोगितो सर्वदाही अनुग्रह काही करावा. तुम्ही मला अनुग्रह करा. काही होते प्राचीन पुण्य म्हणून आज हे दिसले चरण आता या स्त्रीसह वर्तमान तुम्हा शरण आलो असे. तरी दया करा हो मजवर तुम्ही दयाळ मुनिवर शरणागत जना अभय कर दुःख सर्व सत्वर निरसावे. माझं दुःख तुम्ही हरण करा. जेणे माझे दरिद्र समूळ निरसोनिया जाई सकळ आणि पावोनिया वैभव विपुल सुखे अचळ वर्ते नमी. ऐसे काही उपदेशोनी कृतार्थ करावे मज लागुनी ऐसी शूद्राचे ऐकून वाणी तयासी मुनी बोलत. त्याचं हे सगळं ऐकून घेतलं आणि मुनी सांगतायत, हे मणिग्रीवा भाग्यवंता तू कृतकृत्य आहेसी सवर्था सर्वथा जे या कांतारा माझी तत्वता माझे आतिथ्य केलेसी. तस्मात तुझे स्वस्त्री सहित पुढे कल्याण होणार खचित भावी शुभांची सूचक यथार्थ चिन्हे पूर्वीच दिसतात. तुझं कल्याण होईल, भविष्यामध्ये तुझं चांगलं होईल असं मला चिन्ह दिसतंय. आता तीर्थव्रत दानाविणे त्वद्दारिद्र्य निरसेल जाणे ते म्या सर्व आपुल्या मने निर्धारिले साचार. आता येईल तिसरा मास पुरुषोत्तम नाम तयास त्यात तुम्ही दोघांनी विशेष सांगतो ऐसे आचरावे. आता इथून पुढे तिसरा महिना पुरुषोत्तम मास येणार आहे, अधिक मास येणार आहे. त्यावेळी जे व्रत सांगतोय त्याचं तुम्ही आचरण करा. पुरुषोत्तम प्रित्यर्थ जाण दीप लावावा यथा विधान तेणे तुमचे दारिद्र्य तत्क्षण समूळ संपूर्ण निरसेल. तिल तैले वाघृते निरुती दीप लावावा यथाशक्ती परीती तुम्हा दुर्लभ असती वनी वसता म्हणून. दीप लावा, पण या वनामध्ये तुम्ही राहताय त्यामुळे तिळ तेल किंवा घृत
तुम्हाला इथे मिळणार नाही आहे, तूप मिळणार नाही आहे. त्यामुळे काय करा, तरी इंगुदी तैले मासवरी स्त्री सह नियमे दीपकरी नित्य स्नान या सरोवरी सारुणी करी हे कृत्य. उंडीचं तेल वापरा म्हणाले. महिनाभर दीप तेवत ठेवा आणि या सरोवरामध्ये सतत स्नान करा महिनाभर. हाची माझा तुझ उपदेश यानेच दुःख निरसेल अशेष पावोन या वैभव विशेष सुख तुम्हास होईल पै. तुम्ही उत्तम आतिथ्य केले तेणे माझे मन तोषले म्हणून वेदी निश्चयेले कर्म कथिले तुम्हास. अरे केवळ दीपदानेंसी लक्ष्मी वाढते निश्चयेसी मग हे विधीने अधिक मासी करिता काय वर्णावे. वेदोक्त कर्मे दाने विविध नाना तीर्थे शास्त्रे अगाध योग ज्ञान सांख्य विशुद्ध तैसीच तंत्रे सकळजी. आणि सर्व वेद अभ्यासणे कृच्छादी व्रते आचरणे सदा गोमती तट सेवणे श्राद्ध करणे गये माझे. उपराग सहस्त्रे आणि व्यतिपात शतपर्वणी कुरुक्षेत्रादी क्षेत्रे आणि दंडकाधिक अरण्येजी. ती पावन असती सर्वही परिपुरुषोत्तम दीपजो काही तयाच्या षोडश कलेची ही योग्यता नाही तयांस. इतर सगळी सहस्त्र प्रकारची जी व्रत आहेत तप आहेत त्याहीपेक्षा पुरुषोत्तमामध्ये पुरुषोत्तमाला जर दीप अर्पण केला, महिनाभर तेवता ठेवला, तर त्याची सर इतर कुठच्याही व्रताला कुठच्याही तपाला नाही. वेदोक्त कर्माधिकांहून अधिक मासीचे दीपदान शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून यथाविधान कीजिये. हे गुह्याहुनी गुह्य पाही कदान सांगावे कोणासीही धनधान्य पशुपुत्रादी सर्वही प्राप्त होय ययाचैनी. हे वंध्येचे वंध्यत्व हरिते स्त्रिया लागी अवैधव्य करिते. राज्य भ्रष्टा ते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ. याचे निकन्ये लागी तत्वता दीर्घायु गुणी लाभतो भरता. कांतार्थिया ते पतिव्रता सुशिला कांता लाभते. विद्यार्थिया ते विद्या लाभती. सिद्धी कामुका सिद्धी मिळती. कोशेच्छुजना कोश प्राप्ती. मोक्षार्थी पावती मोक्षास. पुरुषोत्तम विप्रीती विषयी पुरुषोत्तम मासाठाई. विना शास्त्र विना विधीही कोठेही दीप लाविती जे. त्यांचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात. मग विधीने लाविता यथास्थित जगी अप्राप्य काय पाम. जी जी इच्छा धरावे मानसी ती ती पुरवितो ऋषिकेशी. तस्मात् भावे पुरुषोत्तमासी दीप अवश्य कीजिये. हे सर्व दारिद्र्य शमन तुझ कथिले दिव्य साधन. याची ये आचरणे तुझ तत्क्षण वैभव पूर्ण लाभेल. तुम्ही माझी केलीत सेवा म्हणून तोषलो मणिग्रीवा. आता येतो निरोप द्यावा सदा असो तव कल्याण. ऐसे बोलून या तो मुनी श्री हरिते स्मरत मनी. मणिग्रीवाचा निरोप घेऊन प्रयागा चालता जाहला. दीपाचंच महात्म्य पुन्हा एकदा सांगितलंय. जो हे व्रत आचरण करेल यथाविधी त्याला सर्व काही सगळ्या प्रकारचं वैभव प्राप्त होईल असं म्हणून ते मुनी प्रयाग यात्रेला निघून गेले आहेत. तेव्हा तया ते पोचवित मणिग्रीवा आणि त्याची योषित दोघेही काही दूरपर्यंत प्रेमे जाती जाहली. तेथे बंधुनी मुनीचे चरण श्वाश्रमाली. परतोन प्रयागासी गेला ब्राह्मण कामना पूर्ण जाहली. इकडे वनिती शूद्र दंपते अंतरी ठेवणी द्विजभक्ती पुरुषोत्तमा ते चिंतित चित्ती कालक्रमिती आनंदे. तय मासद्वय जावनी वहिला पुरुषोत्तम मास आला. जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रिय आगळा सर्वांत. तेव्हा स्मरुणी त्या सद्गुरु तेणे जैसे कथिले होते तैसे चिती. दंपती तेथे करीती झाली साचार. पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपण वैभव मिळाले सारे. म्हणून प्रभाते शीतनिरे तडागे स्नान करुनिया. इंगुदीच्या शुद्ध तैलेंसी दीप करीत एक भावेंसी. ऐसे आचरता नित्य नेमेंसी अधिक मास लोटला. उग्रदेवाच्या प्रसादे तत्क्षण मनींचा मळ गेला झडवून. त्यावर दीपाचा प्रभाव महान झाली पावन दोघेही. अंतःकरणी झाली शांती. शांती येताची गेली खंती. ठाईच मुराले विषय प्रीती जडली वृत्ती पुरुषोत्तमी. दोघेही झाली आनंदघन. ऐसे लोटले काही दिन पुढे पावोनिया निधन स्वर्गे जाती जाहली. तेथे देवांसंगे सतत तत्रत्य भोग भोगोनी अनंत. उग्रदेव प्रसादे येथ उत्तम जन्म पावती. मणिग्रीव
आणि त्याची भार्या हे व्रत केलंय आणि स्वर्गाची प्राप्ती त्यांना झाली आहे. पूर्वजन्मी जो मणिग्रीव मृग हिंसक दुःख भाव तोच हा तो चित्र बाहुराव सांप्रत झाला आहेसी. आता मूळ कथेवरती आलोय. आणि पूर्वजन्मा माझारी जीवी तव पत्नी होती सुंदरी तीच ही सांप्रत तव नारी चंद्रकला झाली पत्नी असे. ही पातिव्रत्य धर्मे करुणी पूर्वजन्मी वर्तली म्हणून सांप्रत तव अर्धांगहारिणी झाली पत्नी साचार. अगत्य मुनी सांगतायत त्या चित्रबाहू राजाला, तोच तू मणिग्रीव होतास पूर्वजन्मामध्ये आणि ही तुझी पत्नी त्यावेळी सुंदरी म्हणून होती. ज्या का पातिव्रत्ये वर्तत त्या पती पुण्यार्धभागिनी होत. हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत अनुभवा येथे आलासे. पूर्वजन्मी अधिकमासी इंगुदी तेले दीप केलासी तेणे पुण्ये हे सांप्रत तुझसी अकंटक राज्य लाभले. पूर्वी जो उंडीच्या तेलाचा दिवा तू लावलास अधिक मासामध्ये आणि त्याच्या पुण्यामुळे तुला हे सगळं राज्य वैभव सगळं मिळालेलं आहे. आणि त्याच पुण्ये हे विपुल वैभव लाधले तुझ सकळ तैशीच ही सती निर्मळ पत्नी सोज्वळ लाभली. अधिक मासींचा दीप पावनम तयाचा हा प्रभाव जाण राजेश्वरा तू हस्त जोडून मज लागून प्रश्निले जे की ही अखंड लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैशी लाभली. म्या काय केले पुण्याचरण ते मज सांगा विवरण त्याचे उत्तर हे संपूर्ण तुझ लागून सांगितले. आता मी जातो स्वस्थाना प्रत तव कल्याण असो सतत ऐसे सांगुनी मनित्वरित मुनित्वरित स्वस्थाना जाता जाहला. तू विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर मी उत्तरं दिलीत असं म्हणून त्यांचा निरोप घेतलाय. तुझं कल्याण होवो आणि आता मी निघतो म्हणून सांगून मुनी निघालेत. आणि तो चित्रबाहू राजेश्वर सुख भोगुन जन्मभर संतती स्थापुनी भूमीवर सदार मुक्त जाहला. जेथून नाही पुनरावृत्ती ती त्यास मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसे अधिक मास दीपाचे निवृत्ती महात्म्य असे अद्भुत. नारी किंवा नर जे कोण अधिक मासा माझे अनुदिन स्नान किंवा उपोषण यथा विधान करीतात तयासी नाही पुनरावृत्ती. गर्भयातना तत्काळ सुटती आणि ही कथा पडती ऐकती तेही पावती त्याच पदा. मोक्षपदाला अधिक मासामध्ये केलेल्या स्नान दान उपोषणाचं पुण्य मिळेल आणि पुनरावृत्ती टळेल. 84 लक्षाचा हा फेरा टळून जाईल. गर्भयातना सुटतील आणि ही कथा जो कोणी वाचेल ऐकेल तेही मोक्षपदाला पावतील. ऐसे हरींचे ऐकुनी भाषित पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्या प्रतती कथा रसाळ समस्त पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. अशी सगळी कथा श्रीहरी विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितली आहे आणि पुढे काय प्रश्न केला आहे त्यांनी तो पुढच्या अध्यायात येईल. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर पंचदशाध्याय गूढः. इति पंचदशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. श्री गणेशाय नमः. इंदिरामणे वैकुंठनाथा सच्चिदानंद रूपिया समर्था भवतापहारका भगवंता विश्वेरती हरता आहेस तू. यास्तव लोकोपकारार्थ तुझ लागे प्रश्निते यथार्थ. अधिक मासी स्नानाधिकर्मार्थ जे का असमर्थ असती पै त्याही शुभकर्म करावे काही की ज्या एकेची कर्मे लवलाही स्नानाधिक कर्मा फलांचे सर्वही प्राप्त होई निश्चय. आणि अंती सायुज्य मुक्ती लाभे जेणे सकळा निश्चिती ते शुभ कर्म दयाळा संप्रती कृपा करुणी मज सांगे. ऐशी श्रीची प्रश्नवाणी ऐकून बोले शारंग पाणी. प्रिये लोकानुग्रह कारिणी उत्तम प्रश्न केलासी. आता काय प्रश्न केलाय तो पुढच्या भागात उद्या बघूया आपण. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. काय म्हणतो नको गाणं मग बरं. काय नाही गं. नको म्हणतो जवळ घेऊन जा. आरती घे.
मला आरती घेऊयात सांगितलं तू सांगलं आता भजन घेऊयात बंगाली कशा गावतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा साधू संत देगा सदा संत देगा सदा साधू संग देगा सदा म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे संसारी द्यावे पंढरेची वारी पंढरेची वारी द्यावी पंढरेची वारी शरण शरण नारायणा माझा अंगीकार विना अंगीकार विना माझा अंगीकार विना भावे भावे लोटांगणी डोळे तुमसे चरणी तुमसे चरणी डोळे तुमसे चरणी आता ओवाळूनी काया ठेवी ठेवी तुझ्या पाया ठेवी तुझ्या पाया ठेवी ठेवी तुझ्या पाया अहो तुका म्हणे शिर ठेविले पायावर ठेविले पायावर शिर ठेविले पायावर ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा हे लोपले ज्ञान जगे हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा हे कनकाचे ताटकरी देवती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा हे कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो समगायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा हे प्रकट गुय बोले विश्वब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज सेविती साधू संत मनुवेदाला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे राघवे सागरात पाषाण तारियले तैसे तुकोबाचे अभंग रक्षियले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे तुकिता तुलनेसी ब्रह्मसुखासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय टाकवी आम्हा आरती तुकारामा ठाणे उड्डाणे हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगणी
कळाळिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर्णरणी शाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता. तुमचे नि प्रसादे न भेकृतांता. जय देव जय देव. दुमदुमले पाताळे उठला प्रतिशब्द कडकडला धरणी धर्मानीला खेद. कडाडिले ब्रह्मांड वडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता. तुमचे नि प्रसादे न भेकृतांता. जय देव जय देव. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणे नमा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव